प्रथमतः सर्वांना जय शिवराय. छत्रपती शिवराय ज्या शिवरायांना घडवले त्या सर्वस्वी राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, आई रमाई, आई भीमाई अशा महान विभूतींना प्रथमतः मी यांच्या पुढे नतमस्तक होते. मी सिद्धी लक्ष्मीकांत कुंभार, श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, राज्यशास्त्र विभाग आयोजित नेतृत्व वक्तृत्व स्पर्धा आपल्यासोबत आजचे बदलते राजकारण ह्या घटकांवर चर्चा करणार आहे. आपण रोजच्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्या देशाचा उल्लेख सुजलाम सुफलाम म्हणून करतो, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष म्हणून करतो, लोकशाही गणराज्य म्हणूनही उल्लेख करताना वारंवार कानी पडते. पण मला कधी कधी असा प्रश्न पडतो, अशी परिस्थिती खरोखरच आहे का? ती परिस्थिती आहे तर का आहे, आणि नाही तर तसे नसूनही आपण आपल्याला स्वतःला तसे पटवून देत आहोत. 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि पुढच्या काही वर्षात आपल्याला आपले संविधान मिळाले. सोप्या भाषेत देशाचे नागरिक म्हणून घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांना आपल्याला जगण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आता नागरिक म्हटलं की आपल्यावर सर्वात मोठी जबाबदारी येते, ती म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने आपल्याकडे समाज फारसा उत्स्फूर्त दिसून येत नाही. ही गोष्ट लाजिरवाणीच बरोबर नाही का? राजकारणाच्या गप्पा आपण तात्पुरतं मर्यादित ठेवल्या आहेत. त्यामुळेच मला असं वाटतं, भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 78 वर्षांनी राज्यशास्त्र विभागाला का आजच्या बदलत्या राजकीय घटकांवर प्रकाश टाकावा वाटतो? यामुळेच मी आज ह्या घटकांवर आपल्यासोबत चर्चा करणार आहे. आता भारताचे राजकारण म्हटलं की मला याची विभागणी प्रामुख्याने 2 घटकात करावीशी वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, 21व्या शतकातील राजकारणातील बदललेले आयाम म्हणजे परिणाम. अल्पस्वातंत्र्योत्तर काळात आपला देश शेतीप्रमाणेच होता, कारण तंत्रज्ञानाचा मागासलेपणा, माहितीचा अभाव अशा घटकांचा अर्थव्यवस्था व राजकारणावर परिणाम दिसून येतो. पण ह्याच काळात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची दिसून येते. सुरुवातीचा काळ आपल्या लोकशाहीसाठी महत्त्वाचा होता, कारण नुकतीच मिळालेले स्वातंत्र्य, भारत गुलामगिरीत होता. त्यामुळे स्वाभाविकरित्या स्वतंत्र चळवळी मोठ्या प्रमाणात प्रभाव राजकारणावर पडला. त्यामुळे सुरुवातीचा सत्ता काँग्रेसकडेच राहिला. ह्यामध्ये नेहरू सरकार असेल, इंदिरा सरकार असेल, राजीव गांधी, VP सिंग अशा अनेक नेत्यांनी, काँग्रेस नेत्यांनी सरकारेच सांभाळली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय राजकारणात आणि प्रादेशिक राजकारणात मोठ्या प्रमाणात भूमिका बजावल्याचे दिसून येते. ह्यामध्ये नोटाबंदी, आणीबाणी, इंदिरा सरकारने केलेले नसबंदी, भारत पाकिस्तान, भारत बंगाल, भारत चीन यांसारख्या युद्ध यांच्या काळात घडून आली. काँग्रेसच्या उतरत्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघ म्हणजेच आत्ताचे भारतीय जनता पक्षाच्या काळात 2 वेळा पडलेले वाजपेयी सरकार आणि ह्याच काळात यशस्वीरित्या पार पाडलेली अणुचाचणी ह्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण भारताची उंचवलेली मान ही दिसून येते. दुसऱ्या घटकावर मला जास्त प्रकाश टाकावा वाटतो, तो म्हणजे 21व्या शतकातील भारतीय राजकारणात. आता जरी जनता पार्टी असेल असे दिसत असले तरी काँग्रेसशिवाय भारतीय राजकारणाची उजळणी करणे अवघड आहे. ह्यात एक मुद्दा मला वारंवार दिसून येतो, ते म्हणजे काँग्रेसचे विषयी मला काँग्रेसचे नेतृत्व नेहमीच कोणत्या ना कोणत्या अडचणीत दिसून येते. सत्तेच्या शर्यतीत काँग्रेस काही ना काही वेगळेच निर्णय घेताना दिसून येते. उदाहरणार्थ, भारताचे माजी गव्हर्नर, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांची तर वेगळीच ओळख झालेली दिसून येते, ती म्हणजे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. काँग्रेसविषयी नेतृत्वाच्या दृष्टीने एकंदरीत पाहता कायम उदासीनता दिसून येते. काँग्रेसविषयी मला काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात, ते म्हणजे अभ्यासू व सुजाण नेतृत्वांचा अभाव, सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्ञानाचा मागासलेपणा आणि निरक्षरता, केवळ घराणेशाहीच्या जोरावर सत्ता हस्तगत करण्याचा पोरकळ मनसुबा दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या घडीला मतदारांच्या मोठ्या प्रमाणात धांदल उडत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाकडे पाहावे की दुर्लक्षित करावे,
त्यामुळे सुरुवातीच्या काळात विशेष बहुमतास असलेले काँग्रेस आज विरोधी पक्षाच्या देखील बाकावर बसण्याच्या संख्येच्या गिणीतीत राहिले नाही. भारतीय राजकारणात आज घडीला अनेक घटक प्रभावी पडताना दिसून येतात आणि आपल्या संविधानाच्या उद्देशिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे घटक दिसून येतात. राजकारणाला चकित करून सोडत आहेत. आपण धर्मनिरपेक्ष जरी असलो तरी राजकारणाच्या बातांना आपण बळी पडतो आणि धार्मिक जातीय मुद्द्यांना गृहीत धरतो. राजकारणी याच घटकांचा फायदा घेताना दिसून येतात. जसे की आत्ता सत्तेत असलेले BJP ह्याविषयी आवर्जून काही गोष्टी सांगू वाटतात. उत्तम प्रभावी नेतृत्व आणि राजकारणाचा योग्य अभ्यास, माहिती तंत्रज्ञान, प्रसार माध्यमांच्या प्रसारासाठी योग्य उपाय आणि सर्वात महत्त्वाचे सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे भावनिक तर्कशुद्ध मुद्द्यांच्या मतदारांच्या पाठिंब्यासाठी योग्य प्रकारे आखलेली रणनीती आणि सत्ता मिळवल्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय नेतृत्वाला मिळालेला प्रतिसाद आणि सलग 2 पंचवार्षिकांमध्ये केलेले कार्य ही महत्त्वाची दिसून येतात. त्याचबरोबर अनेक वादग्रस्त ठरलेले घटक जसे बाबरी मस्जिद, अयोध्या, कलम 370, नोटाबंदी, अनेक आंतरराष्ट्रीय करार, रस्ते, डिजिटल इंडिया हे निर्णय विशेष दिसून येतात. भारतीय जनता पक्षाच्या यशामध्ये अनेक घटक कारणीभूत दिसून येतात. अनेक हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यामुळे भारतीय जनता पक्ष नेहमी चर्चेत दिसून येते. पण सर्व मुद्द्यांवरील मला अनेक प्रश्न पडतात. भारतीय राजकारणात घराणेशाही, मग ते राष्ट्रीय पातळीवर असो किंवा प्रादेशिक पातळीवर, केवळ सत्तेच्या मोहासाठी दूषित झालेल्या राजकारणात सत्तेसाठी पक्षांतर आणि ह्यामुळे समाज व्यवस्थेत झालेले तीव्र भूकंप समाजाला मोठे धक्के देणारे काम करत आहेत. आपल्या व्यवस्थेसाठी आणि आपल्या धर्मनिरपेक्षसाठी आघात करणारे मुद्दे हे नक्कीच लाजिरवाणे आहेत. आणि ज्याप्रमाणे राजकीय नेते जबाबदार दिसून येतात त्याचप्रमाणे मतदार म्हणून सर्वात जास्त जबाबदारी ही आपली दिसून येते. म्हणून ED, CBI ह्यांसारख्या तपास यंत्रणांचा योग्य वापर आणि आपल्या लोकशाहीवर झालेला आघात हा लाजिरवाणाच दिसून येत आहे. म्हणून जाता जाता एवढेच सांगते, राजकारणाच्या मोहाला बळी पडू नका. राजकारणाच्या मोहाला बळी पडू नका. कारण राजकारणाचा प्रत्यक्ष प्रभाव आपल्या जीवनावर पडतो आणि चुकीचे प्रतिनिधी निवडल्याने आपली आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीपासून वंचित राहतो आणि योग्य कौशल्यपूर्ण शिक्षण न मिळाल्याने आज आपण संपूर्ण जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपला देश बेरोजगारी, आर्थिक मागासलेपणा, दर्जाहीन राहणीमान आणि उपासमारी ह्यांसारख्या घटकांमुळे कधी पुढे येईल सांगता येणार नाही. म्हणून तुम्हाला आव्हान करते, मतदान करताना आपली सर्व इंद्रिये आणि राज्यघटनेने आपल्याला सोपवलेली जबाबदारी आपण पार पाडूयात. धन्यवाद.